संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। संजय, आपण पाहतोय लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी दोन्ही गटाचे आंदोलक जे आहेत ते आमने सामने आलेत। सध्याची काय परिस्थिती? संजय, माझा आवाज पोहोचतोय? हॅलो संजय, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हॅलो हो पोहोचतो वृषाली नक्की संजय, आपण पाहतोय की अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांचं उपोषण उपोषण सुरू आहे आणि त्यानंतर ओबीसींचंही या ठिकाणी 2 ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि अंतरवालीकडे जाणारा हा एकच रस्ता आहे आणि या ठिकाणी ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण चालू आहे। त्यानंतर मंगेश ससाने जे वकील आहेत त्यांचं उपोषण चालू आहे आणि या ठिकाणी जाणारा एकच रस्ता आहे, त्यामुळे कुठलीही अनुचित घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड केलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जरांगे पाटलांची तब्येत खालावली होती आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा समाज अंतरवालीकडे जात होता, परंतु कुठलीही अनुचित घटना नाही पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता। परंतु या ठिकाणी खूप ट्रॅफिक झाल्यामुळे आणि उपोषण ओबीसींचं चालू असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही समाजामध्ये घोषणाबाजी झाली आणि घोषणाबाजी झाल्यानंतर या ठिकाणी तणावाची परिस्थिती झालेली आहे। परंतु या ठिकाणी पोलिसांनी दोन्ही समाजाला समजावून सांगत या ठिकाणी ही परिस्थिती आटोक्यात आणलेली आपण या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी आपण हे दृश्य बघू शकता। या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे। तर याच्याच पुढे 500 मीटरवर जे दुसरे आंदोलन चालू आहे ओबीसींचंच ॲडव्होकेट ससाने यांचं आणि या ठिकाणी आपण बघू शकता की लक्ष्मण हाके आपण ज्या ठिकाणी उपोषण बसलेलं आहे ते ठिकाण आहे आणि ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहे। निश्चित बॅरिकेडिंग जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।